बहिणींसाठी पैसा वळवला तर रडता कशासाठी असा सवाल राऊतांनी उपस्थित केलाय। तुमच्या खिशातला नाही तर सरकारी पैसा वळवला असल्याचं राऊतांनी म्हटलंय। शिरसाट यांच्या निधी वळवल्याच्या वक्तव्यानंतर राऊतांनी ही टीका केली आहे। तर लाडकी बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला गेला असं शिरसाट यांनी म्हटलं होतं। कळालंय की माझ्या खात्याचे जवळपास 425 कोटी रुपये वर्ग करण्यात आलेले आहेत आणि याची मला काही कोणती कल्पना सुद्धा नाहीये। सामाजिक न्याय खातं हे सर्व दलित वर्ग पीडित वर्ग या सर्वांसाठी आहे ते खातं आहे आणि त्यालाच पहिल्याच निधी अपुरा पडतोय आणि याच्यातून निधी वर्ग करता येत नाही हे वारंवार सांगतोय। तुम्ही लाडकी बहीण योजनेला पैसे देणं गरजेचं आहे याची कल्पना मलाही आहे, परंतु त्याच्यामध्ये तुम्ही जातीवाद करू शकत नाही। तुम्ही आता म्हणाल की याच्यातले पैसे काढले आम्ही अशा दलित भगिनींना पैसे दिले असं म्हणता येत नाही, परंतु निश्चितच मी या बाबतीमध्ये मुख्यमंत्री साहेबांशी चर्चा करेल। आता प्रत्येक मंत्री म्हणतो माझा पैसा, हा तुमचा पैसा कुठला? एक मंत्री आहेत माझ्या खात्याचा पैसा वळवला। अहो लाडका बहिणींना दिला ना, तुम्हाला कशाला पैसा पाहिजे? लाडका बहिणींना तुम्ही पैसे दिलेत म्हणून तुम्ही रडताय। त्याआधी कसे हसत होतात मतं पाहिजेत म्हणून। तुम्हाला पैसा आता माझा तुमच्या खिशातला पैसा वळवलाय का सरकारीच पैसा आहे? याचा अर्थ तुम्ही लाडक्या बहिणींनाही फसवताय। तर लाडकी बहिणीसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला असं शिरसाट यांनी म्हटलंय। कल्पना न देता माझ्या खात्याचा निधी वळवला असं शिरसाट यांनी म्हटलं होतं, त्यावर राऊतांनी उत्तर दिलं। हे महाबाग कोण? हे फायनान्स मधले बसलेले शकुनी आहेत। या शकुनीने केलेलं हा काम आहे, हे करतात हे सर्व। त्यांच्यावर तर अजित पवारांचं पूर्ण वर्चस्व आहे ना। आता कुणाचं वर्चस्व आहे नाही मला माहित नाही, परंतु निधी वर्ग करता येत नाही एवढं मात्र सत्य आहे। अजित दादा बसलेले आहेत तिथे खमके अर्थमंत्री। अजित दादा एक अर्थमंत्री म्हणून खमक्या माणूस आहे। आमच्या काळात आम्ही पाहिलेलं आहे ना, अर्थ खात्याला किंवा देशाला आर्थिक शिस्त लावणं याला शकुनी म्हणत असाल तर सध्या तुम्ही जी लुटमार करून सत्तेवरती आलेल्या त्याला काय म्हणायचं? दुर्योधन म्हणायचं? राज्याला आर्थिक शिस्त नसेल, राज्य आर्थिक दृष्टीने बेशिस्त असेल तर राज्य टिकत नाही। अजित पवार हे एक उत्तम अर्थमंत्री आहेत, त्याच्याविषयी काय मी सांगण्याची गरज नाही। बाकी तर काही करत असतील पण अर्थ खातं उत्तम सांभाळतात।